नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आज इंडिया हरली आहे. सेकंड ODI इंडिया लॉस्ट बाय 4 विकेट्स. ॲक्च्युली रन 359 केले, पण तरीसुद्धा मी बोलेन बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही कारणामुळे इंडिया हरली. कारण बॅटिंगमध्ये लास्टच्या 10 ओव्हरमध्ये फक्त 72 रन्सच झाले. तिथे आपल्याकडे विकेट शिल्लक असताना आपण लास्टच्या 10 ओव्हर का कॅपिटलाइज करू शकतो. कमीत कमी स्कोर 375 इझिली व्हायला पाहिजे होता. कोहली आणि ऋतुराज जेव्हा खेळत होते तेव्हा इझी असं होईल असं वाटत होतं, पण ते होऊ शकलं नाही. का? मी बोललेलो सुंदरला का खेळवता आहे ना, ऑलराऊंडरची त्याच्यात जे बघितलं ते बॅटिंग बॉलिंग ते दोन्ही दिसत नाही त्याच्याकडून ODIमध्ये. बॅटिंगमध्ये 8 बॉल आणि वाटते 1 रन्स केला त्यांनी. 8 बॉल 1 रन्स. बॉलिंगमध्ये तर काय ते मी तर त्याचं ब्लेम कॅप्टनला देईन. त्याला 2, 3, 4 ओव्हर असे का देतात? तर जर ठीकठाक बॉलिंग टाकतो तर द्या ना त्याला. 7, 8 ओव्हर द्या. आज तर त्याने खूप ब्लंडर केला राहुलनी. जडेजाला पण फक्त 7 ओव्हर दिल्या, 41 रन्स दिले त्यांनी. जडेजा ODIचा परफेक्ट बॉलर तरी आहे चांगलाच. आणि त्याला जेव्हा धोनी कॅप्टन होता, कोहली कॅप्टन होता, इवन रोहित शर्मा, जडेजा पूर्ण 10 ओव्हर टाकायचा. आता काय माहिती ह्यांना 7च ओव्हर दिल्या. आणि तो प्रसिद्ध कृष्णा एवढा मार खातोय. मी बोललो पण प्रसिद्ध कृष्णाच्या जागेवर दुसरा बॉलर आपल्याला पाहिजे. तो नाही केपेबल वाटत आहे. तो नुसतं शॉर्ट पीस बाउन्स ना, स्विंग ना, काय होते. बॉल दिसतच नाही, काही व्हेरायटी नाही. फक्त आज जरा स्लो बॉल टाकत होता मध्ये, त्याच्यामुळे जरा विकेट मिळाले. पण किती 8.2 ओव्हर 85 रन्स आणि 2 विकेट. कशी जिंकणार मॅच तुम्ही? आणि फिल्डिंगमध्ये 2 रनआउट सोडले. इझी होते रनआउट. कॅचेस सोडल्या. जयस्वालची कॅच जी जयस्वालने बाउंड्री सोडली, एवढी हार्ड कॅच नव्हती ती. तो घाबरला बाउंड्रीला टच होईल वगैरे, आणि त्या ह्याच्यात त्यांनी मागे फिट एक गेला असतं तर कॅच झाली असती ती. KL राहुलने सुद्धा एक कॅच सोडली, तर कसे मॅच जिंकणार? बॅटिंगमध्ये पण मी म्हटल्याप्रमाणे की स्कोर कमी झाला. आणि बॉलिंगमध्ये हेच वीक पॉईंट. अर्षदीपची बॉलिंग किती चांगली टाकली. 10 ओव्हर्स 54 रन्स देऊन 2 विकेट्स. अशी बॉलिंगची गरज होती. प्रसिद्ध कृष्णाचं तर काय बोलूच नाही. खराब बॉलिंग. आणि इकडे जडेजाला पूर्ण 10 ओव्हर्स द्यायला पाहिजे होत्या. प्रसिद्ध कृष्णा सुरुवातीपासूनच मार खात होता, तर KL राहुलने त्याच्या ओव्हर का कंप्लीट करायचं? त्याच्यापेक्षा जडेजाच्या ओव्हर कंप्लीट करायचा होता. सुंदरला अजून चान्स देऊन बघायला पाहिजे होता. आय डोंट नो काय विचार करून त्याने प्रसिद्ध कृष्णावर एवढा मोठा हे खेळला की तो त्याला मॅच जिंकून देईल, विकेट काढून देईल. सुरुवातीला जेव्हा प्रसिद्ध कृष्णाचा डेब्यू झाला तेव्हा काही मॅचेस तो चांगला खेळला, पण त्याच्यानंतर आफ्टर इंजुरी एवढा खास काय परफॉर्मन्स ना, टेस्ट ना ODI. तर कठीण आहे अशा पद्धतीने मॅच जिंकणं. स्कोर कार्डबद्दल बोलायचं झालं तर यशस्वी 22-38 यशस्वी. जयस्वाल ही पूर्णच साऊथ आफ्रिका सिरीज त्याला खराब गेली. इवन टेस्टसुद्धा. टेस्टमध्ये पण 1 सेंचुरी होती वाटतं फक्त, त्याच्यानंतर काहीच नाही. आता पण ह्या सेकंड ODIमध्ये पण आज लवकरच आऊट झाला. रोहित शर्मा बॅड लक. 14 रन्स 8 बॉल. आज चांगलं पिच होतं. रोहित शर्मा जर टिकला असता थोडा तर त्याची पण आज सेंचुरी कदाचित आली असती. कोहली बॅक टू बॅक सेंचुरी. 102 93 बॉल्स. ऋतुराज ने आज करके दिखाया भाई, अपना नाम रखा. हम लोग पीछे पड़े थे. ऋतुराज को लिया. सेकंड ODI. फर्स्ट ODI में थोडा बॅड लक. अच्छा सॉरी हिंदीत घुसलो मध्ये. चांगली कॅच पकडली, पण आज मस्त खेळला. काय इनिंग होती. 83 बॉल्स 105 रन्स, 12-4 2 सिक्सेस. आणि इकडे थोडंसं आपण हे केलं. इंडियाकडून फक्त 6 लागले तर 6 सिक्सेस, आणि टॅलॉनकडून 5 तर एकट्या त्या ब्रेविसने मारले 6. मार्करमने 4 मारले, तर 6 आपल्याकडून कमी लागले.
तर त्याच्यानंतर ऋतुराजनंतर के एल राहुल पण चांगला टचमध्ये दोन्ही मॅचमध्ये 50 केले त्यांनी. 66 रन्स 43 बॉल 6 फॉर 2 सिक्सेस. सुंदर 8 बॉल 1 रन्स. आणि तिथे थोडा मोमेंटम आपला हे झाला. सुंदर खूप स्ट्राईक पण रोटेट होत नव्हती आणि शेवटी तो वेड्यासारखा काय करायला गेला, तिकडे रिव्हर्स स्वीप मारायला गेला आणि धावतोय. बॉलरच्या हातात फिल्डरच्या हातात बॉल आहे आणि तरी के एल राहुलने स्टॉप केला, तो परत जाईपर्यंत रनआउट. जडेजाच माहीत नाही, टायमिंग होतच नव्हतं. 24 तर रन केले पण 27 बॉल, जिकडे गरज होती त्याच्या तो 27 बॉल खेळला. इथे 40 रन्स पाहिजे होते त्याचे आणि तो एवढा केपेबल बॅट्समन आहे, पण ते रन्स नाही आले. तेच थोडंसं एंडला तेवढे चांगले स्कोरिंगनी आपण रन्स करू शकलो नाही. मार्को यान्सन पुन्हा एकदा 10 ओव्हर 63 रन्स 2 विकेट. सुपर बॉलिंग, म्हणजे अशा पिचवर खूप चांगली बॉलिंग आहे ही सुद्धा. मार्करम मॅन ऑफ द मॅच 110 रन्स 98 बॉल 10 फॉर 4 सिक्सेस. डिकॉक बॅड लक सेकंड बॅड लक 11 बॉल 8 रन्स. बोउमा कॅप्टन बॅग, मी बोललेलो कॅप्टन खेळणार. 48 बॉल 46 रन्स. बेट्स्की हा पण चांगला प्लेअर दिसतो, एक अँकरिंग करतो तो. गेल्या मॅचला पण जवळजवळ त्यांनी जिंकवलंच होतं. छान इनिंग होती तेव्हाची, पण आज पण 68 केले 64 बॉलमध्ये. ब्रेविस आला आणि जो काय त्यांनी धुम्मचादेच करून टाकला. 54 जस्ट 34 बॉल्समध्ये 2020 इनिंग दिलं. 1-4 आणि 5 सिक्सेस. जॉर्जी रिटायर हट झाला, नाही तर मॅच लवकरच संपली असती. 11 बॉल 17 रन्स. मार्को यान्सन आज कृपा होती इंडियनवर, तर त्यांनी पण नाही तर लवकर संपवचे. 2 बॉल 2 रन्स करून आऊट झाला. बॉश 8 नंबरवर येतो आणि हा माणूसनी आजसुद्धा 15 बॉल 29 रन्स 4-4. पण काय ह्याला किती खराब हे तेव्हा पण जेव्हा तो रिटायर हट होऊन गेला जॉर्जी, तेव्हा पण 32 ते 31 रन्स पाहिजे होते आणि केशव महाराज आलेला, पण त्याला आल्याच चांगले बॉल मिळाले. कोणाला बॉशला एक हर्षदीपचा फुलटॉस, परत हर्षित राणाने लेग साईडला एक टाकला, एक जडेजाकडून मिसफिल्ड झाली बाउंड्रीवर. आज जडेजासारख्या प्लेअरकडून 2-2 बाउंड्री गेल्या मिसफिल्ड म्हणून. 2 ओव्हरथ्रो झाले आपल्याकडून. तर खूप, आणि मी बघितलं जडेजा एवढा फिट प्लेअर आणि खूप जडेजाबद्दल मला स्वतःला खूप कॉन्फिडन्स आहे की त्याच्याकडे जेव्हा जेव्हा बॉल जातो तेव्हा बॅट्समन दुसरा किंवा तिसरा रन काढायला खूप पण आज जडेजाकडे बॉल असताना त्याला कोणी सक्सेसफुली 2-3 वेळा 2-2 रन्स काढले. जिथे वाटत नव्हते 2 रन्स कंप्लीट होईल, पण 2 रन्स काढले. तर जडेजाचं थोडं एज फॅक्टर असं वाटतं आता दिसतंय करून, कारण जडेजाच्या हातून 2 इझिली रन काढले त्या लोकांनी, 2-3 वेळा काढले. आणि फिल्डिंग पण खराब झाली जडेजाकडून, जे त्याच्या स्टँडर्डला शोभत नाही. तर या सगळ्या गोष्टींमुळे आज आपल्याला खूप थोडासा लाजिरवाणा पराभव मिळाला आहे. तर जास्त करून ब्लेम मी तर या लोकांनाच करीन. खराब फिल्डिंग आणि खराब बॉलिंग. बॅटिंग तरी ठीक आहे, चला लास्टला व्हायला पाहिजे तर तेवढे झाले नाही, पण 359 रन्स एवढा काय कमी स्कोर नव्हता जो आपण मॅच हरलो. पण साऊथ आफ्रिका हॅट्स ऑफ, सॉलिड टीम होत चालली आहे साऊथ आफ्रिका. टेस्ट, T20, ODI मस्त खेळतात आहे. आणि असं एक इंडिव्हिज्युअल नाही, त्यांचं कलेक्टिव्ह टीम एफर्ट दिसतो. टीम बनवून खेळतात. एखादाच प्लेअर खेळतो, एखादाच बॉलर बॉलिंग टाकतो असं नाही, सपोर्ट मस्त आहे त्यांचा. तर गुड सिरीज आता 1-1 ऑल झाली आहे. आता बघू लास्ट कोण जिंकतं आणि मग सिरीज, तर मजा येईल बघायला. पण इंडिया जिंकायला पाहिजे होती आजच, कारण 359 करून पण हरणं म्हणजे कुछ तो गडबड है. पण मी तर बोलेन सुंदरला बस झालं, सुंदरला थोडं हे करा लास्टच्या ह्याला. नाही तर त्याला मग कशाला 4 ओव्हर आणि 5 ओव्हर पाठवतं, त्याला लास्टला ठेवा ना. मग एवढं पुढे का पाठवतं आहे मग जडेजाच्या आधी वगैरे, के एल राहुलच्या पण आधी. के एल राहुलच्या नंतर आला वाटतं तो, पण युटिलाइजच नाही होतं ना बॅटिंगमध्ये होतं आहे ना बॉलिंगमध्ये. बॉलिंगमध्ये पण फक्त तुम्ही त्याला 4 ओव्हर्स देता, त्या पहिल्या मॅचला 3 ओव्हर्स, तर काहीच हे नाही. हां तेच, एक कॅच पण त्याच्याकडे गेलेली
फूट डायव्हिंग एफर्ट केला असता कदाचित ती झाली पण असती कॅच, पण त्यांनी केली नाहीत. आणि ती कॅच कोणाची होती, ब्रेव्हिसची होती वाटतं. परत मार्करमची 53 रन्सवर जयस्वालनी कॅच सोडली, ती थोडी आपल्याला कॉस्ट करून गेली. मार्करम 110 रन्स करून गेला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फिल्डिंग खूप 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 दिवसांनी इंडियाची एवढी खराब फिल्डिंग आज बघायला मिळाली. कॅचेस नाही झाल्या, बाउंड्रीज सोडल्या, ओव्हरथ्रोज झाले, रनआउट सोडले. तर इंडियाला आपला स्टँडर्ड थोडा हाय करावा लागेल जर सिरीज जिंकायची असेल तर, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्हीमध्ये. याच्याशिवाय ॲशेस चालू होते उद्यापासून, तर आपण ॲशेसचा पण सेकंड टेस्टचा फर्स्ट डेचा रिव्ह्यू करूया उद्या. तर बघू मित्रांनो, आता आशा तर नेहमीच असतात आणि तशी इंडिया टीम काय एवढी वाईट नाही, पण थोडंसं मला वाटतं आपला हार्दिक पांड्या यांची कमी थोडीशी या सिरीजमध्ये जाणं, कारण स्ट्रॉंग अपोजिशन मिळाली आहे आपल्याला. साऊथ आफ्रिका खूप स्ट्रॉंग टीम आहे सध्याच्या याला, म्हणून. नाहीतर दुसरी कुठली टीम असती ना तर हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा या बॉलरनी पण आपण हरवतो बाकीच्या टीमला. पण ही टीम जरा स्ट्रॉंग झाली आहे, म्हणजे काही गेल्या वर्षात 2-1 वर्षात. तर त्यांच्यासाठी आपल्याला थोडी स्ट्रॉंग टीम अजून पाहिजे होती, म्हणजे बॉलर तरी निदान. कुलदीपचा आज बॅड लक, एकच विकेट मिळाला, 15 रन्स खूप कन्सिडर केले. ठीक आहे, चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.